नमस्कार. नवीन सत्रात आपले स्वागत आहे. सत्र सुरू करण्यापूर्वी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. रात्री आपण आकाशात काय पाहतो? संपूर्ण आकाश अनेक चमकणाऱ्या वस्तूंसह दिसते. या तेजस्वी वस्तूसोबत आपल्याला बहुतेक दिवस चंद्र देखील दिसतो. इयत्ता 6वीच्या सामाजिक शास्त्रातील सूर्यमालेतील पृथ्वी या विषयावर या खगोलीय पिंडांबद्दल अधिक जाणून घेऊया. अध्ययन निष्पत्ती. तुम्ही हे करू शकाल. खगोलीय पिंड समजून घ्या. सौरमंडळाचे वेगवेगळे घटक समजून घ्या. तारे, ग्रह आणि उपग्रह यांच्यातील फरक ओळखा. मुख्य शब्द: आकाशगंगा, ताऱ्यांचा समूह. कक्षा: ग्रह सूर्याभोवती फिरतात तो मार्ग. लघुग्रह: मंगळ आणि गुरु या ग्रहांमधील अनियमित आकाराचे खडक. उल्कापिंड: बाह्य अवकाशातील लहान खडकाळ किंवा धातूचे पिंड. नक्षत्र: ताऱ्यांचे नमुने. ग्रह: सूर्याभोवती फिरणारा एक खगोलीय पिंड. संकल्पना नकाशा तपासा. दिवसा आपल्याला चंद्र आणि सर्व तेजस्वी लहान वस्तू का दिसत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडतो का? कारण सूर्याचा तेजस्वी प्रकाश आपल्याला रात्रीच्या अवकाशातील या सर्व तेजस्वी वस्तू पाहू देत नाही. सूर्य, चंद्र आणि रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या सर्व वस्तू आणि पृथ्वी इत्यादींना खगोलीय पिंड म्हणतात. काही खगोलीय पिंड खूप मोठे आणि उष्ण असतात. ते वायूंनी बनलेले असतात. त्यांची स्वतःची उष्णता आणि प्रकाश असतो जो ते मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करतात. या खगोलीय पिंडांना तारे म्हणतात. सूर्य हा एक तारा आहे. रात्रीच्या आकाशात असंख्य चमकणारे तारे सूर्यासारखेच असतात. परंतु आपल्याला त्यांची उष्णता किंवा प्रकाश जाणवत नाही आणि ते खूप लहान दिसतात कारण ते सूर्यापासून खूप दूर आहेत. काही खगोलीय पिंडांना स्वतःची उष्णता आणि प्रकाश नसतो. ते ताऱ्यांच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. ते म्हणजे ग्रह. उपग्रह, लघुग्रह, उल्कापिंड आणि धूमकेतू इत्यादी. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती एक ग्रह आहे.
तिला आपली सर्व उष्णता आणि प्रकाश सूर्यापासून मिळतो, जो आपल्याला सर्वात जवळचा तारा आहे. जर आपण पृथ्वीकडे खूप दूरवरून पाहिले तर ते चंद्रासारखेच चमकताना दिसेल. आपल्या पृथ्वीसारखे आणखी 7 ग्रह आहेत ज्यांना सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळतो. त्यांपैकी काहींचे स्वतःचे चंद्र देखील आहेत. नक्षत्र. आकाशातील ताऱ्यांच्या वेगवेगळ्या गटांनी बनवलेले विविध नमुने तुम्ही कधी पाहिले आहेत का? त्यांना नक्षत्र म्हणतात. त्यांना वेगवेगळ्या प्राण्यांच्या, वस्तूंच्या आणि प्राण्यांच्या आकारानुसार नावे देण्यात आली आहेत. उर्सा मेजर किंवा बिग बेर हे असेच एक नक्षत्र आहे. सर्वात सहज ओळखता येणाऱ्या नक्षत्रांपैकी एक म्हणजे सप्तर्षी. हा 7 ताऱ्यांचा समूह आहे. तुम्हाला माहित आहे का, प्राचीन काळी लोक रात्रीच्या वेळी ताऱ्यांच्या मदतीने दिशा ठरवत असत. उत्तर गोलार्धात लोक उत्तर तारेच्या मदतीने उत्तर दिशा ठरवत असत. ते उत्तर दिशा दर्शवते. याला ध्रुव तारा असेही म्हणतात. तो आकाशात नेहमी त्याच स्थितीत राहतो. सप्तर्षी उर्सा प्रमुख नक्षत्राच्या मदतीने आपण ध्रुव ताऱ्याच्या स्थान शोधू शकतो. सौर मंडळ. आपल्याला कळले की पृथ्वीला स्वतःची उष्णता आणि प्रकाश नाही. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कुठून मिळते? सूर्य हा पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता देतो. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. म्हणून पृथ्वीला सूर्याकडून प्रकाश आणि उष्णता मिळते. केवळ पृथ्वीच नाही तर इतर 7 ग्रह देखील सूर्याभोवती फिरत आहेत. सूर्य, 8 ग्रह, उपग्रह आणि लघुग्रह आणि उल्कापिंड म्हणून ओळखले जाणारे काही इतर खगोलीय पिंड सूर्यमालेची निर्मिती करतात. आपण अनेकदा त्याला सूर्यप्रमुख असलेले सौर कुटुंब म्हणतो. सूर्य सूर्यमालेच्या मध्यभागी आहे. तो प्रचंड आहे आणि अत्यंत उष्ण वायूंनी बनलेला आहे. तो सूर्यमालेला बांधणारी खेचण्याची शक्ती प्रदान करतो. सूर्यमालेचा प्रत्येक सदस्य सूर्याभोवती फिरतो. सूर्य हा सूर्यमालेसाठी उष्णता आणि प्रकाशाचा अंतिम स्रोत आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 सेल्सिअस आहे. परंतु ती प्रचंड उष्णता आपल्याला तितकी जाणवत नाही, कारण तो आपल्यापासून खूप दूर आहे. सूर्य पृथ्वीपासून सुमारे 150 दशलक्ष किमी अंतरावर आहे.
तुम्हाला माहीत आहे का, सूर्याच्या आत 13 लाख पृथ्वी मावू शकतात. ग्रह. आपल्या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतरानुसार ग्रहांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असा आहे. सौरमंडळातील सर्व 8 ग्रह सूर्याभोवती निश्चित मार्गाने फिरतात. हे मार्ग लांबट आहेत. त्यांना कक्षा म्हणतात. सूर्याच्या जवळ असलेल्या 4 ग्रहांना अंतर्गत ग्रह म्हणतात. ते म्हणजे बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ. अंतर्गत ग्रह आकाराने तुलनेने लहान आहेत आणि ते खडकांनी बनलेले आहेत. शेवटच्या 4 ग्रहांना बाह्य ग्रह म्हणतात. ते म्हणजे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. ते मोठे आहेत आणि वायू आणि द्रव पदार्थापासून बनलेले आहेत. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र ग्रहाचा आकार पृथ्वीशी खूप साम्य असल्याने त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह मानले जाते. गुरु हा सर्वात मोठा आणि बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यापासूनच्या अंतराच्या क्रमाने ग्रहांची नावे लक्षात ठेवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे माझ्या अत्यंत शिक्षित आईने आम्हाला नूडल्स दिले. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही विविध खगोलीय पिंड, सौरमंडळाचे वेगवेगळे घटक आणि तारे आणि ग्रहांमधील फरक याबद्दल शिकलात. धन्यवाद.